आता तुम्ही म्हणत असेल एवढ्या उन्हाळ्यात तो धबधबा कुठनं पडायला, तर या की सांगतो मी कशाला आहे. तर मनात आल्यावर मग आम्हाला काय फिरायला कारण लागते का? संख्याला घेतला आणि म्हणलो चल जरा फिरून या लागते. आणि राधानगरीच्या जवळच एवढी बघायला ठिकाण आहेत की मोजून संपलं. तर आज म्हणलो तुम्हाला जरा राधानगरी भागातला आमचं समृद्ध काळामोडी डॅम दाखवूया. आणि हिताईत एकापेक्षा एक स्पॉट. तो चलिए शुरू करते हैं. कसा आहे व्ह्यू? तर हे बघून मग आम्ही गेलो आपल्या मेन स्पॉट कडे, आणि तो म्हणजे आपला धबधबा. तर किरकोळच 5 मिनिटाचा खडतर प्रवास घेऊन आम्ही त्या स्पॉटला पोहोचलो. आणि तिथे गेल्यावर आम्हाला कळलं की इथं श्री हनुमान यांची विरगळ पण आहे. और ये है आपका स्पॉट, द वन अँड ओनली समर वॉटरफॉल. तर याचा विषय असा आहे की काळामोडी डॅम मधनं येणारं जे कॅनॉल साठी पाणी आहे त्या पाण्यापासून ह्यो धबधबा तयार होतोय. म्हणूनच उन्हाळ्यात पण ह्यो धबधबा चालू असतोय. त्यानंतर आम्ही गेलो तिथंच खाली असणाऱ्या ह्या स्पॉटवर, आणि इथं पण सनसेटच्या वेळेला खतरनाक वेदर असते. म्हणूनच संख्याने मी तिथं निवांत तासभर बसलेलो. आणि मेन विषय म्हणजे इथे येणारं जे टुरिस्ट आहे ते इथे येऊन असल्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या टाकतात. तर असं न करता आपण सगळ्यांनी याची काळजी घेतली पाहिजे, आणि निसर्गाने एवढी चांगली आपल्याला दिलेली ठिकाणी स्वच्छ ठेवली पाहिजे. तर मग ह्यो जर तुम्हाला व्लॉग आवडला असला तर लाईक आणि शेअर करा, आणि अशाच व्लॉग साठी तुमच्या मला फॉलो पण करा. चला.